नमस्कार, सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज पत्रोड येथील स्वरूपशीय विद्यालय या शाळेच्या पटांगणामध्ये भव्य अस्थिरोग निदान आणि त्वचारोग निदान व मोफत मार्गदर्शन शिबिर आज रविवार दिनांक 12 ऑक्टोबर 2025 वेळ सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचे जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर अपूर्वा स्किन हेअर व कॉस्मेटिक क्लिनिक ॲडव्हान्स लेजर सेंटर तसेच ऑर्थोपेडिक श्रीराम ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, डॉक्टर सो अपूर्वा सुशील शिरस्कार गोटवाल तसेच डॉक्टर सुशील रतनराव शिरस्कार यांनी या त्वचारोग आणि अस्थिरोग यांचा रोग निदान शिबिराचा कार्यक्रम आज स्वरूपशीय विद्यालय इथे आयोजित केलेला आहे। आणि आज गावातील अनेक महिला पुरुष या कार्यक्रमाला आणि या उपचारासाठी शिबिरामध्ये आयोजित आपल्याला पाहायला मिळत आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती वासंतीताई मंगरुळे तथा स्वरूपशीय विद्यालय तथा अमरशीय कनिष्ठ महाविद्यालय यांचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीमती वासंतीताई मंगरुळे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपण बघत आहे की या कार्यक्रमाला अनेक गावातील ग्रामस्थांनी आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। आणि त्याच संदर्भात आपण डॉक्टर अपूर्वा यांची मुलाखत जाणून घेऊ आणि आपल्या सोबत जे अध्यक्ष आहेत श्रीमती वासंतीताई मंगरुळे यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ। शिबिराचे अध्यक्ष श्रीमती वासंतीताई मंगरुळे तथा स्वरूपशीय विद्यालय अमरशीय कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्था संचालक डायरेक्टर अध्यक्ष आपल्यासोबत जुळलेले आहेत। काय सांगाल मॅडम, आज शिबिराचे तुम्ही कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे आणि अनेक महिला इथं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि स्किन स्पेशालिस्ट स्किनचे त्वचेचे खूप मोठे रोग आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आज प्रसिद्ध डॉक्टर इथं आलेले आहेत। काय सांगाल या आज स्वरूपशीय विद्यालय पत्रोड येथे रविवार 12 ऑक्टोबर भव्य अस्थिरोग निदान आणि त्वचारोग निदान मोफत मार्गदर्शक शिबिर आपण इथे आयोजित केलेलं आहे। या शिबिरामागचा एकच उद्देश आहे की लोककल्याणासाठी आपण लोकांना इथे प्रोत्साहित करतो आहे। कारण की दिवाळी समोर आलेली आहे, महिला भगिनी जाऊ शकत नाही, प्रत्येकाला कमरेचा त्रास आहे, हातपाय दुखूनच राहिले आहे, सायटिका सारखे मोठमोठे बिमाऱ्या स्वतः हातात घेऊन या बाया सगळ्या घरोघरी आपल्या कामं करतायत दिवाळीचे। आणि घर बसल्या जर त्यांना इथे गावातल्या गावात जर एक नाममात्र शुल्काने 30 रुपये शुल्क घेऊन जर या शिबिरामध्ये त्यांना 5 दिवसाची औषध फुकट मिळत असेल तर त्याचा लाभ आपल्या महिला भगिनींना, आपल्या गावातील सर्व पुरुषांना, सर्वांना व्हावा यासाठी हे शिबिर इथे मी आयोजित केलेलं आहे। मॅडम, हे जे आयोजित करण्याचा उद्देश काय आहे नेमकं? आता जिल्हा परिषद निवडणूक आहे आणि आपण गावातील सामाजिक काम करतच राहता, परंतु या त्वचा आणि बाकीचे रोग निदान शिबिर फक्त त्वचेवर किंवा ऑर्थोपेडिक डॉक्टर यांचा शिबिर घेतलं? राजकारणाचा किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा इथं कुठलाही संबंध नाही। एक लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, त्यांच्या तब्येती चांगल्या व्हाव्यात, म्हणजे जिल्हा परिषदच्या निवडणुका आहे म्हणून मी इथे शिबिर आयोजित केलाय हा उद्देश माझा नाहीये। डॉक्टर साहेब मला भेटले, डॉक्टर साहेबांनी कल्पना काढली, आमच्या प्राथमिक अमरसिंह प्राथमिक विद्यालयाचे जे मुख्याध्यापक आहे राजेश श्रीवास यांना डॉक्टर साहेब भेटले। डॉक्टर साहेबांनी सांगितलं कि सर हमको यहाँ पर थोड़ा शिबिर वगैरह लेना चाह रहे हम, तर आम्हाला पण अशा संध्या पाहिजे असतात की आम्ही लोकांची सेवा करू शकू। कारण की समाज सेवा करणे, सामाजिक कार्य करणे हा माझा वसा आहे, आजपासून नाहीये। मी 1984 पासून हा वसा घेऊन या गावामध्ये काम करते। जिल्हा परिषदच्या निवडणुकीचा आणि या शिबिराचा अर्थार्थी कुठला संबंध नाहीये। सुंदर असा कार्यक्रम घेतला। आपल्या इथे बघतो आहोत की आपल्या इथे ऑर्थोपेडिक डॉक्टर नाही आहे आणि स्किन स्पेशलिस्ट नाही आहे, त्यामुळे गावातील लोक जाऊ शकत नाही, त्यामुळे गावात तुम्ही हे जो आयोजन केलेलं आहे याचा मागचा हेतू माझा हाच हेतू आहे। आर्थो करता सुद्धा मी याच्यासाठी हे घेतलेलं आहे शिबिर की आर्थोवाला माणूस जास्तीत जास्त प्रमाणात दवाखान्यात जातच नाहीये किंवा स्किन रोगवाला हे तात्पुरतं आपल्या मलम पट्ट्या लावून घरोघरी आपला तुळशीच्या पाल्याचा रस लावू दे, पुदिन्याच्या पाल्याचा रस लावू दे किंवा कोरफड घासून लावू दे, या प्रकारचा उपचार आपल्या महिला भगिनी करत असतात। त्वचा रोग आणि आर्थो म्हणजे हड्डी अस्थिरोग ह्या सगळ्या गोष्टीचा लाभ कसल्या गावातल्या लोकांना मिळावा हा मागचा उद्देश आहे। प्रसिद्ध डॉक्टर आणि जे स्किन स्पेशलिस्ट आपल्यासोबत डॉक्टर अपूर्वा
शिरस्कार ह्या जुळलेल्या आहेत. मॅडम, आज शिबिर आयोजित केलेलं आहे. आपण बघतो आहोत की स्किनचे बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आहे, परंतु पत्रोड सारख्या गावामध्ये स्किन स्पेशलिस्ट नाही आहे. आपण जो शिबिर आहे पत्रोडमध्ये आयोजित केलेला आहे, याचा मागचा हेतू काय? इथे तपासणी करण्याचा हेतू म्हणजे इथे असं होतं की व्यवस्थित ट्रीटमेंट स्किन स्पेशालिस्ट नसल्यामुळे व्यवस्थित ट्रीटमेंट होत नाही. तर त्यांना एक बेसिक नॉलेज हवं की त्यांना जर स्किनचा आजार असेल तर खरं तर कुठल्या डॉक्टरांना दाखवायचं आणि कसा इलाज करायचा आहे. कारण की स्किनचे आजार हे जनरली लवकर बरे होत नाहीत, त्याला 2 महिने 3 महिने लागतात. सो त्याच्यासाठी पेशंटला थोडंसं व्यवस्थित गाईडलाईन की कुठं जावं, काय जावं, कसा इलाज करावा. स्किनमध्ये बेसिकली ट्रीटमेंटपेक्षा जास्त महत्त्वाचं ते कसे लावायचे, किती दिवस घ्यायचे. कारण की एक 4-5 दिवसाचं जेव्हा तुम्ही घेतात तेव्हा बरं पडत नाही आणि औषधं तुम्हाला लॉंग टर्म घ्यावे लागतात. ते पेशंटला समजलं पाहिजे, त्याच्यासाठी बेसिकली एक नॉलेज म्हणून आहे. कारण की इथे बरेच पेशंट काय होतं की स्वतःच्याच मनाने मेडिकलमध्ये जातात आणि ट्रीटमेंट घेतात, ज्याच्यामुळे आहे तो आजार जो तसाच बरा पण होऊ शकतो, पण बाहेरचे औषधं लावल्यामुळे ते खूप जास्त वाढतं. तर तसं पेशंटने काही करू नये, एक बेसिक नॉलेज त्यांना असावं म्हणून हा कॅम्प घेतलेला आहे. सो पेथरोडमध्ये खरंच गरज आहे स्किन स्पेशालिस्टचे. खूप पेशंट आहेत आणि खूप मेडिकलमधनं असं स्वतःच्या मनाने घेऊन त्यांनी स्वतःची स्किन खूप खराब केलेली आहे, तसेच पेशंट जास्त आहेत. ओके, आपल्यासोबत ऑर्थोपेडिक डॉक्टर सुशील रतनराव शिरस्कार हे जुळलेले आहेत. आज शिबिराचा हेतू काय साहेब, काय सांगाल? मंगरुळ मॅडमनी आपली शाळा देऊन आम्हाला पत्रोडच्या लोकल जी पब्लिक आहे त्यांच्या थोडासा आम्हाला सेवासाठी जे दिवाळीच्या कामात वगैरे जे संधिवाताचा त्रास असतो, कोणाला कमरेचा त्रास, गुडघ्याचा त्रास, याच्यानुसार एक थोडंसं हे पब्लिकसाठी थोडंसं सर्व्हिस आहे आमच्याकडून. त्याच्याशिवाय मंगरुळ मॅडमनी हे आम्हाला आमचं नवीनच दवाखाना आहे सध्या परतवाड्याला, श्रीराम हॉस्पिटल आणि अपूर्वा स्किन क्लिनिक म्हणून. तर माझी वाईफचं स्किनमध्ये स्पेशालिटी आहे, तर त्यासाठी आमचं एक हॉस्पिटल चालू आहे परतवाड्याला. त्या संदर्भात मॅडमने आम्हाला हे सोयी दिली, त्यामुळं मॅडमला मी धन्यवाद, थँक्यू म्हणतो. आणि आम्हाला परत आमचंच गाव आहे, आमचं गावच आहे, त्याच्यामुळं गावातील लोकांना आमच्याकडून काहीतरी सर्व्हिस द्यायचं आहे, हे जे म्हणतो आपण आमच्याकडून काहीतरी सेवा द्यायची आहे, त्यासाठी हा प्रयत्न आहे, त्यासाठी आम्ही हा करतोय. आपण जाणून घेतल्या या शिबिराचे जे डॉक्टर आहेत, डॉक्टर अपूर्वा आणि डॉक्टर सुशील रतनराव शिरस्कार यांचा हेतू हेच आहे की ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा मिळावी आणि पत्रोड सारख्या गावामध्ये स्किन स्पेशलिस्ट नाही. स्किनचे आजार भरपूर आहेत आणि त्याच्यामुळे चुकीचे जे उपचार करतो त्या चुकीच्या उपचारामुळे कुठंतरी स्किन खराब होते आणि त्यामागचा हेतूच हेच आहे की ग्रामीण भागातील स्किन स्पेशलिस्ट आणि ऑर्थोपेडिक डॉक्टर सुशील शिरस्कार यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि आज पत्रोड संरक्षण विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्रीमती वासंती मंगरुळे यांनी सुद्धा त्यांना गाऊन उपलब्ध करून दिला आणि आज कार्यक्रमाचे अध्यक्ष सुद्धा श्रीमती वासंतीताई मंगरुळे या होत्या. आणि आज कार्यक्रमाला आपण बघतो की अनेक महिला आणि पुरुष या शिबिराचा लाभ घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सारा समाजासाठी निलेश भालेरावसह रुपेश फरकुंडे, अमरावती. वंध्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही. होय, वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे. आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे. वंध्यत्वावर मात करणे शक्य आहे का? होय, अनेक आधुनिक उपचार जसे की IUI, IVF, ICSI या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे. तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का? तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनिटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला, जयस्तंभ चौक, परतवाडा. उपलब्ध सुविधा: सोनोग्राफी, नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन सेक्शन, गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार, गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया, शासनमान्य गर्भपात सुविधा, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, वंध्यत्व निवारण उपचार, मासिक पाळी संबंधित समस्या. आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा. डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले, प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ, वंध्यत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 8369534911.